हॅलो, नमस्ते सर्व ताईंना. श्री स्वामी समर्थ. खूप जणींना आहे ना लोणी बनवायचं असतं, पण काय होतं, की ती तेलकट भांडी पडतात. तर त्या भांड्याचा खूप सगळ्यांनाच कंटाळा येत असतो. तर तुम्हाला आता मी माझ्या पद्धतीने एकदम सोप्या-सोपं मी लोणी कसं बनवते ते दाखवणार आहे. परात घ्यायची किंवा असं घमेलं असेल तर घमेलं पण घ्या. आपण जी कणिक मळतो ती परात घेतलेली आहे. मोठं भांडं फक्त घ्यायचं आहे आपल्याला आणि जो आता माझ्याकडे बाऊल आहे हातातला, त्या बाऊल जेवढी साई होते ना तेवढंच लोणी निघणार आहे. तुम्हाला आता मी जवळून पण दाखवते. तर आता आता काढून घेतलेलं आहे. त्यात थोडंसं कपभर मी पाणी घातलेलं आहे आणि मस्त एका डायरेक्शनने हाताने फिरवत राहायचे आणि आपल्या हाताच्या उष्णतेने छान असं तूप पण साईडला निघतं आणि का आता उन्हाळा दिवस आहे त्यामुळे लोणी असं घट्ट काही निघत नाही. तर लोणी एकदम असं पातळच राहतं. तर तुम्ही आहे ना 2-3 पाणी स्वच्छ नंतर धुवून घ्यायचे. तर आता बघा मी एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत राहिल्यामुळे आहे ना लोणी साईडला आणि त्यातलं जी दूध असतं आपण साय काढताना ते दूध साईडला होतं. तर असं आणि मी काही विरजण वगैरे काहीच लावत नाही बरं का. विरजण न लावताच असं फेटून घेते छान आणि आता बघा साईडला स्वयंपाक म्हणजे भात लावलाय मी शिजायला. भात टाकलं तो ह्याला पातेल्यामध्ये आणि तोपर्यंत आमच्या गप्पा मारत-मारत चाललं होतं. तर म्हटलं चला भात शिजतोय तोपर्यंत लोणी काढून घ्यावं. तर बघा आता किती छान असं फुललेलं आहे आणि क्वांटिटी पण जरा वाढल्यासारखी दिसते बरं का. पण तेवढंच निघतं जेवढी साई आहे ना आपलं तेवढंच बाऊल आपले लोणी पण निघतं. तर तुम्ही ना असं हे पाणी घालून आहे ना वरचं लोणी काढून घ्यायचे आणि 2 ते 3 पाणी बदलायचे. 2-3 पाण्याने धुवून घ्यायचे आणि लोणी शिजवताना म्हणजे आपण ज्यावेळेस तूप बनवतो त्यावेळेस आहे ना एखादा दालचिनीचा तुकडा किंवा एखादी विलायची टाकून द्यायची. तर मी तुम्हाला आता जवळून पण दाखवणार आहे बघा पातेल्यात. आता मी जेवढं बाउल साठली होती ना तेवढंच मी आता लोणी काढून घेते आणि उन्हाळा दिवस आहे त्याच्यामुळे लोणी एकदम कडक नाही होईना. असं जरा थोडंसं मऊच वाटते. तर आता कसं उन्हाळ्या दिवसात एवढं कडक होत नाही ते. तर म्हटलं चला आता काय आता आपल्याला जास्त ठेवायचं नाही, काय नाही आणि मी लगेच तूप बनवून घेणार आहे. तर चुलीवरच बनवणार होते तूप. तर म्हटलं पातेलं पण छान असं तापलं होतं. तर म्हटलं कडक-कडक तापल्यामुळं पटकन टाकलं तर जरा जाळ झालं लागल्यासारखं झालं बरं का. तर नाही काही नाही नंतर ते हलवून घेतलं की छान असं तूप पण निघले. तर तुम्हाला पुढे जाऊन दाखवतेच मी. आणि ही पद्धत तुम्हाला माहिती होती का? किंवा तुम्ही पण असंच बनवता का? मला कमेंट करून नक्की सांगत जावा बरं का. आणि मी तुमच्यासाठी ना अशा छान-छान रेसिपी आणि सोप्या-सोपी रेसिपी घेऊन येत जाईल. तर आता माझा चुलीवरला स्वयंपाक तुम्हाला आवडतो का नाही? ते सुद्धा नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा चूल वगैरे बनवली का? ते सुद्धा नक्की सांगत जावा. आणि मी अशी छान म्हणजे मी सोप्या-सोप्या रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत जाईल. तर मी आता तुम्हाला तूप पण कसं झालं ते पण दाखवणार आहे. थंड झालं मस्त गाळणीने गाळून घेते आहे मी आता. तर ही जी बेरी असते ना, म्हणजे जे आपलं तूप शिजल्यानंतर जे राहिले, आता गरम डबा आहे त्यामुळे माझा हात पण भाजतोय. तर थोडं झालंय कोमट करून घेतलं मी हातात. तर छान असं तूप म्हणजे पावसाच्या पुढंच तूप निघते बरं का. तेवढं छान असं तूप आणि हे साजूक तूप म्हणायचं ह्याला. ते विरजण नाही, काही नाही. एकदम फक्त साईपासून निघलेलं तूप आहे. तर हे तुपाची चवच वेगळी असते. तुम्ही पण असे नक्की तूप बनवून असं तूप तुम्ही सुद्धा बनवून पहा. आवडलं तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट करा विसरू नका. भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये.